पिठाला न शिजवता किंवा पापड न लाटता खूप कमी मेहनतीमध्ये पटापट होणारे 2 ते 3 पट फुलणारे मुगाचे पापड कसे बनवायचे बघूयात। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तांदूळ भिजत घातले होते। तर ह्या वाटीने मी दोन्ही जिन्नस मोजून घेतले। डाळ आणि तांदूळ भिजवण्याआधी 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। नंतर यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजत घाला। तर हे दोन्ही मी रात्रभर भिजवून घेतले आणि आता पापड करण्यापूर्वी यामधील पाणी काढून घेतले। आता ही मुगाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। त्यासाठी डाळीमध्ये थोडं पाणी घालून मी छान बारीक असं वाटून घेतलं। डाळ वाटून घेताना गरज भासल्यास आणखी थोडं पाणी घाला। तर हे बघा, अशा प्रकारे बबल्स आले म्हणजे आपली डाळ छान बारीक वाटली गेली आहे असे समजावे। वाटलेली डाळ मी एका भांड्यात काढून घेतली। डाळ आणि तांदूळ बारीक करण्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं, म्हणून ही डाळ मी 2 बॅचमध्ये वाटून घेतली। नंतर तांदळामध्ये थोडं पाणी घालून अशाच प्रकारे छान बारीक वाटून घेतले आणि डाळीच्या पिठामध्ये घातले। डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी वेगळे भिजत घालून वेगळेच वाटून घेतले। तुम्ही हे दोन्ही एकत्र भिजवून एकत्रच वाटून घेतले तरी चालेल। आता हे छान मिक्स केल्यानंतर हे बघा, पिठाची धार ह्याप्रमाणे एकसारखी पडायला हवी। चमच्याच्या मागच्या भागावर पिठाची लेयर व्यवस्थित बसली आहे। तुम्ही बघू शकता, पीठ अगदी हळूवारपणे खाली जात आहे आणि बोटाने केल्यास दोन्ही भाग जुळत नाही, परंतु पिठाचा थर खूप जाड नाही। पीठ यापेक्षा घट्ट असेल तर थोडं पाणी घालून मिक्स करा। इथे लक्षात घ्या, पीठ घट्ट असेल तर आता यामध्ये आपण पाणी घालून ते व्यवस्थित करू शकतो। म्हणून डाळ आणि तांदूळ वाटताना त्यामध्ये आधीच जास्त पाणी घालू नका। ह्या दोन्हीसाठी इथे मी टोटल पाऊण वाटी पाणी घातले। पाण्याचे हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। आता मी चवीपुरतं मीठ घातलं। वाळवणाचा पदार्थ असल्याने इथे मीठ आपल्याला कमीच घालायचे आहे। पाव चमचा जिरे, पाव चमचा यामध्ये मी चिली फ्लेक्स घातले। आता मी यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडं कमी हिंग घातलं। मुगाचे पापड असल्याने आपल्याला यामध्ये हिंग घालायचेच आहे। हे सर्व छान मिक्स करून घेतले। आता पापड बनवण्यासाठी मी ह्या प्रकारे थोड्या मीडियम आणि लहान आकाराचे प्लेट घेतलेत। आता मी सर्व प्लेटला थोडं थोडं तेल लावून घेतलं। नंतर यावर थोडं पीठ घालून ते ह्या प्रकारे एकसारखं पसरवून घेतलं। तर सर्व प्लेट आपल्याला एका वेळेस तयार करून ठेवायचे आहेत। आता कढईमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यात ह्या प्रकारे एक स्टँड ठेवा। त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घाला। इथे मी थोडंसं लिंबू ठेवलं। झाकण ठेवून मोठ्या गॅसवर ह्या प्रकारे पाण्याला छान उकळी येऊ द्या। आता स्टँडवर प्लेट ठेवून पुन्हा झाकण ठेवा। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा। 30 ते 35 सेकंदामध्ये पापड वाफवला जातो। तर एक पापड तयार झाल्यानंतर लगेच दुसरी प्लेट ठेवा। अशा प्रकारे छोटे प्लेट घेतल्यास पापड आकाराने लहान होतात, परंतु एका वेळेस 2 ते 3 पापड तयार होतात। हे सुद्धा आधीप्रमाणे झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत। पापड व्यवस्थित शिजला की नाही ते ओळखण्यासाठी हे बघा, झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता हलकेसे बबल्स दिसत आहेत। 3 ते 4 वेळेस पापड वाफवल्यानंतर आता यामध्ये मी आणखी पाणी घालत आहे। झाकण ठेवून उकळी आल्यानंतरच पुन्हा पापड वाफवून घ्या, कारण भांड्यामधील पाणी कमी असताना त्यावर आपण पापड वाफवून घेतले। पापड व्यवस्थित वाफवला जातो, परंतु पाण्याची पुरेशी वाफ न मिळाल्याने प्लेटला पीठ चिकटून बसते आणि कितीही प्रयत्न केले तरी ते काढता येत नाही आणि आपले पीठ वाया जाते। म्हणून ह्या प्रकारे थोड्या थोड्या अंतराने भांड्यात पाणी घालत राहा। थंड झाल्यानंतर पहिल्यांदा सुरीने ह्या प्रकारे कडा मोकळ्या करा। नंतर प्लेटवरून पापड काढून घ्या। पीठ पातळ केले असल्याने पापड सुद्धा छान पातळ होतात। तर प्लेटवरून आपण पापड काढून घेत आहोत। एवढ्या वेळामध्ये गॅसवर पापड वाफवला जातो, म्हणून हे पापड करण्यासाठी 5 ते 6 प्लेट घ्या। त्यामुळे आपली गॅस आणि वेळ कमी लागतो आणि पापड सुद्धा पटापट होतात। प्लेटवरून पापड काढण्याची दुसरी सोपी पद्धत बघा। त्यासाठी ह्या प्रकारे खोलगट भांड्यात साधं रूम टेम्परेचर मधील पाणी घ्या। यामध्ये पापड असलेली प्लेट 5 ते 6 सेकंद बुडवून ठेवा। नंतर आधीप्रमाणेच कडा मोकळ्या करून पापड काढून घ्या। तर ह्या प्रकारामध्ये आधीपेक्षाही पापड पटकन निघतो।
हे पापड प्लॅस्टिक पेपरवर वाळवून घ्यायचे आहेत। थोडे सुकत आल्यानंतर ह्या प्रकारे पलटा आणि अशाच प्रकारे अधूनमधून पलटत राहा। असे केल्याने आपले पापड सरळ राहतात। तर एक दिवस फॅनच्या खाली सुकवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी कडक उन्हात वाळत घाला, म्हणजे ते खराब न होता वर्षभरापेक्षाही जास्त टिकतात। वाळल्यानंतर पापड छान पातळ झाले आहेत। तळून बघूयात। त्यासाठी मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले। तेलामध्ये पापड घातल्यानंतर ते लगेच वर यायला हवे इतपत गरम करा। तेल व्यवस्थित गरम नसेल तर हे पापड तेलामध्ये लालसर होतात। लो टू मीडियम फ्लेमवर पापड तळून घ्या। 2 ते 3 पट फुलतात, छान खुसखुशीत होतात। तर खूप कमी मेहनतीमध्ये तयार होणारे मुगाचे पापड आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। धन्यवाद।